राज्यातील वातावरणात बदल होत आहेत। सध्या कुठे जोरदार पाऊस कोसळतोय तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे, तर काही ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला। तर राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात। राजधानी मुंबईत 18 आणि 19 या 2 दिवस अतिपावसाचा इशारा देण्यात आला, कारण त्याला पश्चिमेकडील वाऱ्यांचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे। त्यामुळे कोकणसह मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। उद्या मुंबईमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून 31 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। पुढील 4 दिवस पुण्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून जोरदार पाऊस बरसेल असा इशारा हवामान विभागाने दिला। पुढील 4 दिवस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचं असल्याचं दिसून येत आहे। तर उद्या पुण्यातील 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला। विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भात सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढला आणि यामुळे धरणं, नाल्या, नाले हे ओसंडून वाहतात। नागपूरमध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार असून 30 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय, तर पडलेल्या पावसानं नुकताच पेरणी केलेल्या पिकांना मोठा फटका बसल्याचं देखील दिसून येत आहे। त्याच पद्धतीनं बीड, लातूर, परभणी या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे।